I'm Dr. Naina Shirbhate. In this lecture, we have discussed about the plant tissue culture. Plant tissue culture means तुम्हाला एक छोटे तुमच्या समोर इमेज आहे त्यावरून कळलंच असेल. Plant tissue culture means what is plant tissue culture? Okay. Plant tissue culture is the ability of the particular organ or single cell of a particular organ to regenerate whole plant body. एका छोट्या टिश्यूपासून काय केलं जातं, होल प्लांट बॉडी जर रिजनरेट होत असेल, नव्याने तयार केली जात असेल, दॅट मेथड इज नोन ॲज द प्लांट टिश्यू कल्चर. ओके. तुम्हाला छोट्या छोट्या याच्यामध्ये दिसत आहेत झाडं तयार झालेले, सिंगल टिश्यूज घेतलेले आहेत ते याचे लीफ टिश्यूज किंवा अँथर्स वेगवेगळ्या ऑर्गन्सचे प्लांट्सच्या, आणि त्यापासून होल प्लांट बॉडी काय केल्या गेल्या तयार केलेले आहेत. ओके. Plant tissue culture is a collection of techniques used to maintain or grow plant cells, tissues or organs under a sterile condition on a nutrient culture medium of known composition. काय आहे? नंबर ऑफ टेक्निक्स काय केल्या जातात, कलेक्ट केले जातात टू मेंटेन और ग्रो द प्लांट सेल्स, टिश्यूज और ऑर्गन अंडर द स्टेराईल कंडिशन. स्टेराईल कंडिशन म्हणजे तिथे कुठल्याच वेगळ्या ऑर्गॅनिझम्सचं काय असेल, तिथे पूर्ण जी कंडिशन असेल ती काय असेल, एकदम स्टेराईल केलेलं असेल, कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे नसेल. ओके. ऑन अ न्यूट्रिएंट कल्चर मीडियम बाय यूजिंग व्हेरियस न्यूट्रिएंट्स कल्चर मीडियम of known composition. Plant tissue culture is widely used to produce clones of a plants in a method known as a micropropagation. काय केल्या जातात, क्लोन्स तयार केल्या जातात. ओके. जर एखादं पर्टिक्युलर झाड आहे, ट्री आहे, जे पहिले होती आता एक्सटेंड झालेली आहे, खूप कमी म्हणजे रेअर झालेली आहे, एखादी ट्री आहे जी महाराष्ट्रात एखादं प्लांट आहे त्याचं, आपल्याला त्याच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करायच्या, एक्झॅक्ट त्याच प्लांटच्या कॉपीज पाहिजे असल्या आपल्याला, दॅट इज द क्लोन. ओके. आपण काय करू, त्या झाडाचं एखादं टिश्यू घेऊ, आयदर रूट, स्टेम और लिव्स टिश्यू, लिव्सचा पार्ट घेऊ, आणि नंबर ऑफ त्याच्यापासून काय बनवू, त्याच्यासारखे दिसणारे ट्रीज, स्मॉल प्लांटलेट्स तयार करू. ओके. दॅट मेथड इज नोन ॲज द मायक्रो प्रोपॅगेशन. ओके. Advantages काय आहेत याचे, advantages of plant tissue culture, the production of exact copies of plants that produce particularly good flower, fruits. काय होतात, एक्झॅक्ट कॉपीज ऑफ प्लांट दॅट प्रोड्यूस पर्टिक्युलरली गुड फ्लावर्स अँड फ्रूट्स. त्याची क्वालिटी पण काय आहे, फ्लावर्सची, फ्रूट्सची खूप चांगली राहील. टू क्विकली प्रोड्यूस मॅच्युअर प्लांट्स, द प्रोडक्शन ऑफ मल्टिपल्स ऑफ प्लांट्स इन द ॲब्सेन्स ऑफ सीड्स, the regeneration of whole plants from plant cells that have been genetically modified. The regeneration of whole plants from plant cells that have been genetically modified. काही प्लांट्स काय करू शकतो आपण, जी व्हेरायटी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी अजून चांगली व्हेरायटी पण काय करू शकू आपण, तयार करू शकू. The production of plants in sterile containers that allows them to move with greatly reduced chances of transmitting diseases, pests and pathogens. The production of plants from seed that otherwise have very low chances of germinating and growing, that is the orchids and nepenthes. Orchids and nepenthesचं जर्मिनेशन खूप कमी आहे, तशा सीड्स पण त्याच्या डेव्हलप होत नाहीत, त्या लो सीड प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये. तर असे प्लांट्स पण आपण खूप जास्त प्रमाणात आपण थ्रू द टिश्यू कल्चर डेव्हलप करू शकू टू क्लिअर पर्टिक्युलर प्लांट्स ऑफ व्हायरल अँड अदर इन्फेक्शन्स अँड सो टू क्विकली मल्टिप्लाय दिस प्लांट्स ॲज क्लीन स्टॉक्स फॉर हॉर्टिकल्चर अँड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. ओके. हॉर्टिकल्चर म्हणजे जिथे फ्लावरिंग प्लांट्स ग्रो केल्या जातात, अँड ॲग्रिकल्चर जिथे फूड क्रॉप प्लांट्स प्रोडक्शनसाठी यूज केल्या जातात, तिथे आपण नंबर ऑफ कॉपीज काय करू शकतो, क्लीन स्टॉक प्रोव्हाइड करू शकतो. ओके. ज्याला कुठलंही इन्फेक्शन नसेल. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लांट टिश्यू कल्चर, फर्स्ट दॅट इज द अवेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल.
Then variation in supplies and quality, patent rights, okay, easy purification of the compounds, then modification of chemical structure, disease-free and desired products are formed through the tissue culture, and crop improvement. It's also very advantageous of plant tissue culture. Advantages of plant. These are the different advantages of प्लांट टिश्यू कल्चर. आपण जर एखादी व्हरायटी आपल्या त्या टिश्यू कल्चर लॅबमध्ये तयार केली तर त्याचे पेटंटिंग पण आपल्याला काय करता येतं, घेता येतं. ओके. एक्सप्लांट मीन्स तुमच्या सिलेबसमध्ये टर्म दिलेली आहे एक्सप्लांट. व्हॉट इज एक्सप्लांट? एनी पार्ट ऑफ द प्लांट टेकन आउट and grown in the test tube under the sterile condition in special nutrient media is called the explant. ज्या प्लांटचा कुठलाही पार्ट आपण टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो करण्यासाठी स्टेराईल कंडिशनमध्ये ग्रो करण्यासाठी यूज करणार आहोत, दॅट प्लांट इज नोन ॲज द एक्सप्लांट. म्हणजे त्याचा पॅरेंटल प्लांट. ओके. त्याच्यापासून आपण काय करत आहे, नंबर ऑफ प्लांट काय करत आहे, तयार करत आहे. ते प्लांट म्हणजे काय, एक्सप्लांट. ओके. मेथड्स ऑफ प्लांट टिश्यू कल्चर. Plant tissue culture include two major methods. First, that is the type of vitro growth, callus and suspension culture, and type of explant. Single cell culture, tissue and root culture, somatic embryo cultures, meristem culture, anther culture, haploid production, protoplast culture, somatic hybridization, embryo culture, ovule culture, ovary culture, etc. These are the type of explant. And type of vitro growth, vivo and vitro. कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर. कॅलस तुम्हाला माहीत आहे, जर एखादं लीप आपण काय केलं, क्रश केलं आणि त्यातले टिश्यू आणि ऑर्गन्स काय केले, यूज केले फॉर द प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्लांट, दॅट मेथड इज नोन ॲज द इन व्हायट्रो ग्रोथ. ओके. कॅलस अँड सस्पेन्शन कल्चर. पण आपण एक्सप्लांट यूज करून त्याचा एक सिंगल सेल घेऊ किंवा टिश्यू रूट कल्चर, शूट और रूट, सोमॅटिक एम्ब्रिओस कल्चर करायचं असेल, मेरिस्टेम कल्चर करायचं, अँथर आहे, नंबर ऑफ अदर ऑर्गन्स आहे प्लांटचे, एक्सप्लांटचे, आपण ते घेतले, दॅट इज द टाईप ऑफ एक्सप्लांट कल्चर. एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी लागते तिथे. आता देअर आर 3 इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स इन व्हायट्रो कल्चर. व्हायट्रो मीन्स लॅबमध्ये डेव्हलप करायला, आणि व्हिओ मीन्स नॅचरल कंडिशनमध्ये ग्रो होणं एखादं प्लांट. ओके. व्हायट्रो मीन्स लॅबमध्ये ग्रो कल्चर ऑफ अ पर्टिक्युलर प्लांट इनसाइड द मेंटेन कंडिशन, जिथे पर्टिक्युलर कंडिशन काय केलं जातं, सेट केलं जाते. ओके. तिथे काय काय लागतं मग, न्यूट्रियन मीडियम लागतं ते ग्रो करायला, असेप्टिक कंडिशन लागते, म्हणजे तिथे कुठलंच मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे, तिथे टोटली स्टरिलाइज असली पाहिजे ती लॅब, एरिएशन ऑफ टिश्यूज, आणि त्या टिश्यूजला प्रॉपर एरिएशन मिळालं पाहिजे. ओके. न्यूट्रिएंट मीडियम. आता न्यूट्रिएंट मीडियम काय यूज केलं जातं त्याला. मीडियम डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ प्लांट टिश्यू और सेल्स यूज फॉर द कल्चर. जनरली न्यूट्रिएंट कन्सिस्ट ऑफ इनऑर्गॅनिक साल्ट्स, बोथ मायक्रो अँड मॅक्रो एलिमेंट्स. मायक्रो आणि मॅक्रो एलिमेंट्स मीन्स सोडियम आहे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅक्रो एलिमेंट्स. देन मॅग्नीज, झिंक, molybdenum, these are the micro elements. Okay. These all are the inorganic salt. Carbon source usually sucrose. Vitamins, that is the nicotinic acid, thiamine, pyridoxine. Amino acid, that is the arginine. Growth regulator, ऑक्झिन आहे. सेल डिव्हिजनसाठी सायटोकायनिन लागतं. असे वेगवेगळे न्यूट्रियंट काय लागतात आपल्याला कॅलस कल्चरसाठी किंवा प्लांट टिश्यू कल्चरसाठी लागतात. आणि एक पर्टिक्युलर pH पण तिथे मेंटेन केलं जातं. pH 5.7 इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. असेप्टिक कंडिशन. आता असेप्टिक कंडिशन कशी मेंटेन केल्या जाते. न्यूट्रिएंट मीडियम कंटेन्स शुगर विच इन्क्रीज ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. न्यूट्रिएंट मीडियम मोस्टली शुगर यूज केलं जातं. त्याने काय होतं, ग्रोथ होतं मायक्रोब्सची. दिस मायक्रोब्स कम्पीट विथ ग्रोईंग टिश्यूज अँड फायनली किल इट. इट इज इम्पॉर्टंट टू मेंटेन असेप्टिक कंडिशन. स्टेरिलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. आपण न्यूट्रिएंट मीडियमसाठी काय करतो, सुक्रोजचा यूज करतो. पण सुक्रोजच्या यूजमुळे काय होईल, तिथे मायक्रोब्स ग्रो होईल आणि मायक्रोब्स काय करेल, जे ग्रोईंग टिश्यूज आहेत त्याला किल करू शकतात. त्यामुळे तिथे असेप्टिक कंडिशन आपल्याला फुल्ली काय करावं लागेल, मेंटेन करावं लागेल. तिथे पर्टिक्युलर यूज केला जातो तो पूर्ण
लॅमिनार एअर फ्लो वगैरे स्टरिलायझेशन ॲपरेटस असतं, त्याच्यामध्ये ते पूर्ण प्रोसेस काय केल्या जातात. ओके. Aeration of the tissues. Proper aeration of the culture tissue is also an important aspect of culture techniques. It is achieved by occasionally stirring the medium by stirring or by automatic shaker. तिथे काय केलं जातात, वेगवेगळे ॲपरेटस आहेत एरिएशनसाठी. प्रॉपर एरिएशन ऑफ कल्चर इज ऑल्सो इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ द आणि मोस्टली काय केलं जातं ते मीडियम जे आहे न्यूट्रिएंट मीडियम ते स्टायर्ड केलं जातं, स्टरर केलं जातं बाय द ऑटोमॅटिक शेकर. शेकर म्हणजे हे मी जसं हलवत आहे, आपण दुधाचं लोणी जेव्हा तयार होतं ओके विरजणाचं, तर ते पूर्ण शेक केलं जातं. तसंच न्यूट्रिएंट मीडियम आहे ते काय केलं जातं, शेक केलं जातं आणि त्या शेकिंगमुळेच काय होतं त्याला एरिएशन येतं. तर तिथे काय असतात, ऑटोमॅटिक शेकर असतात. आपण असं हलवणं किंवा असं शेक करण्यापेक्षा ऑटोमॅटिक शेकर्स असतात अवेलेबल लॅबमध्ये, त्याने काय केलं जातं ते शेक केलं जातं. ओके. त्यानंतर टाईप्स ऑफ प्लांट टिश्यू कल्चर. कॅलस कल्चर आहे. इन कॅलस कल्चर सेल डिव्हिजन इन एक्सप्लांट फॉर्म्स अ कॅलस. Callus is irregular, unorganized and undifferentiated mass of actively dividing cell. Okay. Darkness and solid medium gelled by the agar stimulates callus formation. The medium contains auxin and benzyl aminopurines, that is the BAP. Both are growth regulators, that is the hormones. This stimulates cell division in explant. Callus is obtained within the 2 to 3 weeks. जर आपण ते हे तयार करायला गेलं न्यूट्रिएंट मीडियमवरती कॅलस, तर ते ग्रो व्हायला किती लागतं, 2 to 3 weeks लागतात. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स पण लागतात. कॅलस कल्चर अँड सब कल्चर बघा असं केलं जातं. कॅलस कल्चर ट्यूब आहे, त्याच्यामध्ये कॅलस अगार मीडियम हे यूज केलं गेलं. अगार कुठून पावडर केलं जातं, अलगी आहे ती अलगी, सी अलगी म्हणजे वॉटरमध्ये अलगी शेवाळ जे आहे वॉटरमधलं वॉटर अलगी, त्याच्यापासून हे अगार पावडर तयार होतं, त्याच्यापासून हे मीडियम तयार केलं जातं आणि मग सबकल्चर ऑन टू द फ्रेश मीडियम आफ्टर 4 to 6 weeks. ओके. कसं केलं जातं बघा. कॅलस आहे, कॅलस कल्चर अगार मीडियममध्ये ग्रो केलं जातं. देन लिक्विड मीडियम सस्पेन्शन कल्चर, सेल क्लम्स, सेल्स काय होतात, क्लम्स होतात. देन आफ्टर लिक्विड मीडियम एक्सप्लांट्स तयार होतात त्याच्यामध्ये. ओके. अँड डेव्हलपिंग कॅलस. मेंटेनन्स. आफ्टर सफिशियंट टाइम ऑफ कॅलस ग्रोथ ऑन द सेम मीडियम फॉलोइंग चेंजेस विल ऑकर. फर्स्ट, डिप्लिटेशन ऑफ न्यूट्रिएंट इन द मीडियम, ग्रॅज्युअल लॉस ऑफ वॉटर, accumulation of metabolic toxins. Then hence the maintenance of growth in the callus, it is necessary to subculture the callus. Subculture should be repeated after 4 to 5 weeks. ओके. पुन्हा काय केलं जातं, जे कल्चर मीडियम आहे त्याचं सबकल्चर केलं जातं आणि तिथे टोटल कंडिशन पण काय केल्या जातात, मेंटेन केल्या जातात. जसं डिप्लेशन ऑफ न्यूट्रिएंट्स इन द मीडियम, ग्रॅज्युअल लॉस ऑफ वॉटर, हे टोटल काय केलं जातं, चेक केलं जातं. ओके. मेंटेन ठेवलं जातं. शूट tip culture. Shoot tip culture. The excised shoot tip, that is 100 to 1000 micrometer long, of many plant species can be cultured on relatively simple nutrient media. जसं कॅलसचं कल्चर केलं तर न्यूट्रिएंट मीडिया अगार मीडियम यूज केला होता, अगार पावडर आणि ते मीडियम बनवलं, तसेच बनवतात आणि त्याच्यावरती 100 to 1000 मायक्रोमीटर लॉंग शूट टिप्स ठेवल्या जातात. दिस मीडिया मस्ट कंटेन्स ग्रोथ हार्मोन्स अँड विल ऑफ्टन फ्रॉम अ रूट अँड डेव्हलप इन टू द होल प्लांट. ओके. त्याला मग काय होतात, रूट डेव्हलप होतात आणि मग होल प्लांट ते काय होतं, डेव्हलप होतं शूट कल्चरपासून. अँथर कल्चर. यंग फ्लावर बर्ड्स आर रिमूव्ड फ्रॉम द प्लांट अँड सरफेस स्टरिलाइज्ड. यंग फ्लावर बर्ड्स आहे काय केल्या जातात, रिमूव्ह केल्या जातात आणि सरफेस स्टरिलाइज. The anther are then excised and transferred to an appropriate nutrient media. फ्लावरमध्ये काय असतं, anther आणि गायनोशियम, अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही असतं. त्यातले जे यंग फ्लावर्स बर्ड्स असतात त्या रिमूव्ह करून त्यातले काय केले जातात, अँथर्स रिमूव्ह केले जातात. ओके. आणि
ते स्टरीलाइज करून काय केले जातात, दिस अँथर्स आर एक्साइज अँड ट्रान्सफर टू ॲप्रोप्रिएट न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकले जातात. दी प्लांटलेट्स आर फॉर्म आफ्टर 4 to 5 weeks ऑफ द इनोक्युलेशन. मेनी प्लांटेस आर प्रोड्यूस फ्रॉम द सिंगल अँथर. आणि कितीतरी प्लांट एका सिंगल अँथरपासून काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. ॲप्लिकेशन्स ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर इज यूज टू कन्झर्व द रिअर स्पीसीज इन द फॉरेस्ट. ज्या रिअर स्पीसीज आहे फॉरेस्टमध्ये, ज्याचं जर्मिनेट सीड्स पण जर्मिनेट होत नाही, अशा स्पीसीज पण टिश्यू कल्चर थ्रू काय केलं जातात, कन्झर्व केल्या जातात. अ प्लांट ब्रीडर्स मे यूज टिश्यू कल्चर टू स्क्रीन सेल्स रादर दॅन प्लांट्स. ओके. Large scale growth of plant cells in liquid culture as a source of secondary products like recombinant proteins is used as a biopharmaceuticals. Pharmaceutical industries मध्ये डिफरंट लार्ज स्केल वरती काय लागतात, वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतात. तिथे पण खूप साऱ्या रेअर प्लांट्सची गरज असते. तर हे लोक काय करतात, रिकॉम्बिनंट प्रोटीन्स तयार करून काय केलं जातात, टिश्यू कल्चर थ्रू प्लांट डेव्हलप करतात. टू क्रॉस डिस्टंटली रिलेटेड स्पीसीज बाय प्रोटोप्लास्ट फ्युजन. प्रोटोप्लास्ट फ्युजननी वेगवेगळ्या ज्या व्हेरायटी आहेत त्या क्रॉस करून न्यू व्हेरायटीज तयार केल्या जातात. हेल्प इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. क्रिएशन ऑफ ॲडिशनल जेनेटिक व्हेरिएशन काय केल्या जातात, जेनेटिक व्हेरिएशन्स पण आपल्याला आणता येतात प्लांट्समध्ये. सिलेक्शन ऑफ प्लांट रेजिस्टन्स टू टॉक्झिन्स, व्हायरसेस अँड एक्सेट्रा. सुटेबल फॉर ब्रीडिंग ऑफ ट्री स्पीसीज. प्रोडक्शन ऑफ मेनी प्लांट्स आर क्लोन टू ईच अदर. नंबर ऑफ प्लांट एकसारखेच आपण तयार करू शकतो टू टू दिस प्लांट टिश्यू कल्चर मेथड. प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट्स थ्रू दिस टेक्निक्स. टिश्यू कल्चर हॅव अ ॲडव्हान्टेज ऑफ टाईम सेवर. विथ द हेल्प ऑफ रूट कल्चर प्लांट आर रेडी टू ग्रो विच सेव्ह टाईम. ओके. अशा नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस आहेत. एक सिंगल टर्म तुमची या युनिटमधली सुटली, दॅट इज द टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी मीन्स ॲबिलिटी ऑफ सिंगल सेल to regenerate whole plant body. Okay, that cell is known as the totipotent cell. Okay, काही अजून मिळालं तर थोडेसे या युनिटबद्दल वाचून घ्या तुम्ही. एक तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम द्यायची याची पण नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह तुमच्याशी शेअर करेल, तेव्हा आपण सगळे युनिट झाल्यावरती ऑब्जेक्टिव्हचीच प्रॅक्टिस घेऊ आपण सगळी. ओके, तर इथेच मी हा टॉपिक स्टॉप करते. आणि आय होप की हाफ युनिट जवळपास तुमचा हाफ युनिट किंवा फुल युनिट याच्यामध्ये कवर होते. जर काही मटेरियल मिळालं तर पुन्हा मी याच्यासोबत तुम्हाला या युनिटसाठी शेअर करते. ओके, ते व्यवस्थित रीड करायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे.